दिवंगत नेते माननीय अजितदादा पवार यांचा मृत्यू अपघात की घातपात हा जो तपास आहे, या तपासावर राज्यातील व केंद्रातील सत्ताधारी लोकांचा प्रभाव असल्यामुळे त्याच्यामध्ये पारदर्शकता दिसून येत नाही आणि अजितदादांना व त्यांच्या महाराष्ट्रातील असंख्य चाहत्यांना न्याय मिळेल याची खात्री सांगता येत नाही. महाराष्ट्राची संस्कृती पाहता एखाद्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष सोबत त्यांच्या कार्यकर्त्यांनी जनतेने कसा वागावे याचा काही प्रोटोकॉल असतो. त्याच्यामुळं सध्या महाराष्ट्रातील राष्ट्रवादी अजित पवार गट जो पक्ष आहे त्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा म्हणून सुनेत्राताई पवार आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्या कार्यरत आहेत. त्यामुळं ते एक उच्च पदस्थ आणि प्रभावी व्यक्तिमत्व आहे. त्यांच्यासोबत त्यांच्या पक्षातील लोकांनी आणि कार्यकर्त्यांनी एक प्रोटोकॉल म्हणून त्यांच्या जवळ न असता, त्यांच्या खांद्यावर हात न घालता सभ्यपणे वागला पाहिजे आणि एक प्रोटोकॉल पाळला पाहिजे. परंतु गुजराती संस्कृतीचे प्रफुल्ल पटेल नावाचे एक ग्रस्त की ज्यांचं केंद्रामध्ये राजकीय वजन आहे, केंद्राचं गृहखाते गृहमंत्री त्यांच्या जवळचे आहेत. या गोष्टीचा, या सत्तेचा जणू काही त्यांना माजच आहे आणि महाराष्ट्रातील मराठा बांधवांना आपले जे मराठ्याचे नेते अजित पवार आहेत, त्यांच्या पत्नी आणि आता पक्षाच्या प्रमुख सुनेत्राताई यांचे कौटुंबिक त्यांचे संवाद आहेत म्हणून त्यांनी स्टेजवरच खांद्यावर हात टाकणं हे महाराष्ट्रातील माझ्यासारख्या आणि कुटुंबावर प्रेम करणाऱ्या कुणालाच हे आवडलेलं नाही. याचं समर्थन करणारे हे मूर्ख आणि नालायक लोक आहेत असेच मला वाटते. कारण याच्यात कोणतीही सभ्यता नाही. महाराष्ट्रातील जनतेने याची दखल घेऊन याची जाणीव पवार कुटुंबाला, पवार कुटुंब म्हणजे सुनेत्राताई पवार, जय पवार यांना करून आणून आणि यांच्या समर्थन करण्याला याचे परिणाम काय होतील याची जाणीव जनतेने करून द्यावी असे मला वाटते.